हॅलो मैत्रिणींनो, तर कशा आहात तुम्ही? तर आज आहे 15 ऑगस्ट आणि तुम्हा सगळ्यांना, माझ्या सगळ्या मित्र मैत्रिणींना आज इंडिपेंडन्स डेच्या शुभेच्छा. खूप 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 शुभेच्छा. ॲक्च्युली आज मी व्हिडिओ बनवणार नव्हती, पण मला हा व्हिडिओ काढावा लागला. मला आत्ता पण टाईम नाही आहे, पण मी याच्यासाठी काढला की ह्या यूट्यूबरचं बघून दुसरे पण करू शकतात. खरोखर मी आज एक यूट्यूबवर व्हिडिओ बघितला. आज 15 ऑगस्टसाठी काही म्हणजे लेडीज लोक जे यूट्यूबमध्ये आहेत ते असं देशाच्या प्रती देशभक्ती दाखवण्यासाठी असे व्हिडिओ टाकत आहेत, जिथे आपलं तिरंगाला सेल्यूट करताना बघितलं मी काही लोकांना. काही लेडीजने असं फौजीची ड्रेस घालून, युनिफॉर्म घालून म्हणजे फौजीला सेल्यूट केलेला आहे, हा व्हिडिओ बघितला. पण एक व्हिडिओ मी बघितला आणि खरोखर मी सांगते, तुम्ही असं करू कसं शकतात? असं म्हणजे जे करत आहात तुम्ही दाखवतात आहेत, पण ती जी वस्तू दुसरी बाई, जर एखादी व्यक्ती ट्राय करायला गेली आणि तिला हेल्थ इश्यू असेल तर काय करायचं? खरोखर मी आज या व्हिडिओमध्ये जे सांगत आहे, कोणाला ट्रोल नाही करत, फक्त तुमच्या साईडला राहून मी सांगते, लोकांना सांगते की म्हणजे तुमच्या साईडला म्हणजे ज्यांनी केलं त्यांना नाही, माझ्या पब्लिकच्या साईडला जाऊन जर एखादी व्यक्तीने हे बघितलं आणि त्याने ट्राय केलं तर किती हानिकारक होऊ शकतं. तर मी आज सकाळी एक व्हिडिओ बघितला, एक मोठी यूट्यूबर व्हिडिओ बघितला सकाळी आणि त्यांनी तिरंग्याचा काय केलं होतं, म्हणजे 3 प्रकारचे हलवा बनवला होता. कॅरेटचा हलवा बनवला होता, एक दुधीचा हलवा बनवला होता आणि तिसरा एवढं डेंजर होतं तुम्ही सांगू नाही शकत. मला पण जरा कसं तरी वाटलं. मुळ्याचा काय केला होता हलवा. ठीक आहे, तर मी ती कमेंट पण टाकेन इथे ब्लर करून, बघूया टाकते की नाही, तुम्ही समजून घ्या. आली तर मला ते भेटली, ती कमेंट मी स्क्रीनशॉट काढलेली भेटली तर मी तुम्हाला ती टाकून देईन. प्रश्न काय आहे, चला दुधीचा हलवा मी समजते, गाजरचा हलवा मी समजते, सगळ्यात दूध टाकतो आपण, पण मुळ्याचा, त्यासाठी मी काही यूट्यूबमध्ये मुळ्याचा हलवा, मुलिका हलवा हे सर्च केल्यावर मला असे काही व्हिडिओ आले. पण प्रत्येक व्हिडिओच्या खाली लोकांनी त्या यूट्यूबरला किंवा ते मुलीचा हलवा केलेल्याला भरपूर सुनवलेलं आहे. एवढं सुनवलेलं आहे, काही लोकांनी अक्षरशः सांगितलं आहे की ऑपोजिट रिॲक्शन होतं. काही लोकांच्या चेहऱ्याच्या स्किनवर डाग पडू शकतात सफेद. जसा माझा दादा बोलायचा ना, चिकनमध्ये दही नाही टाकायचं, आणि आता तो टाकतोय. तो सांगायचा ना, चिकनमध्ये दही नाही टाकायचं, मेरिनेट नाही करायचं दहीने, असं म्हणायचा ना तो. त्याच्याने काय प्रॉब्लेम होतो असं लोकांना ज्ञान द्यायचा, पण आजकाल तो ते करतोय. ठीक आहे, तर हे मोठे यूट्यूबर लोकांना ज्ञान देतात, प्रोडक्ट दाखवतात, हे घ्या ते घ्या, फगारोचं हे घ्या, फगारोचं ते घ्या, त्या फगारोचं असं करा, याच्याने जमीन पुसते, हे फगारो करत असतात. पण शेवटी तिथे का, आणि ते सोडून शेवटी त्यांची मुलांनी घातलेले डायपरचं पण लिंक देतात की हे घ्या, मग त्यांनी ती डायपर खरेदी केले तर त्याच्यावर कितीतरी % भेटतील आणि त्या पैशाची हे लोक त्यांच्या पोरांना डायपर घालायला लावतील. खरोखर मला असं वाटायचं की ह्या लोकांना ट्रोल का करतात लोक, त्यांचे चुका का दाखवतात. चुका दाखवल्या तर हे लोक काय करतात, रिपोर्ट मारतात. आणि पण काय नाही, ह्या लोकांचं काहीतरी एक लफडं झालं होतं मध्ये, असं मी ऐकलं. जसं आपली गुसीने तो व्हिडिओ तिचा म्हणजे डिलीटच मारला होता. ती शाळेमध्ये स्कर्ट आणि ब्लाऊज घालून गेली होती, आणि त्याचप्रकारे असं काहीतरी काल गोंधळ झाला आहे. मी असं स्क्रीनशॉट बघितले, म्हणजे मला कोणी पाठवले नाही, मी यूट्यूबमध्येच बघितले. तर हे लोक असं करतात. म्हणजे दुधीचं मी मानू शकते की हलवा बनवता येतो, त्याचबरोबर कॅरेटचा. पण मॅडमने आज अक्षरशः त्या मुळ्याचा हलवा करून दिला आहे. मी विचार केला, मुळ्याचा हलवा कसा असू शकतो. खरोखर मी गुगलमध्ये सर्च केलं, तिथे मला असं काही बघितलं की तिथे रिॲक्शन होतं, काही लोकांना ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होतो. आणि का त्या मुळ्याचा हलवा करायला पाहिजे? मुळ्याचा पराठा करा, मुळ्याची भाजी करा,
मुळ्याच्याऐवजी मॅडमने दुसरं काही वापरलं असतं तरी चाललं असतं, बटाटा वापरला असतं तरी चाललं असतं. आणि अशात आहेत ना पुष्कळ पुष्कळ पदार्थ आहेत. जसं तुम्ही कॉलीफ्लावर असं किसून ठेवला असता ना तरी चाललं असतं. तो नंतर काय पराठाला पण वापरता आला असता. पण नाही, मी शहाणी. तर कोणीतरी या मॅडमला सांगितलं की रिॲक्शन होणार. तर मॅडम म्हणतात आम्ही वेगळं वेगळं खाणार. वेगळं म्हणजे बघा, मॅडमने पहिलं किसलेलं कॅरेट केलं, त्याच्यामध्ये सगळं मावा, दूध, साखर टाकलं, झालं. त्याच्यानंतर दुधीच्यामध्ये केलं, तसंच सेम टू सेम मुळ्याच्यामध्ये सुद्धा केलं मॅडमने. तर मॅडमला कोणीतरी कमेंट केली ना की ते खायचं नसतं. तर मॅडम म्हणते आम्ही वेगळं. तुम्ही काही तो बगळा आहे का? काहीतरी एक पक्षी आहे ना, त्याला पाणी असं दिलं, असं दूध टाकलं तर ते पाणी वेगळं करतं, दूध वेगळं करतं. तसं प्राणी आहे का तुम्ही? नाही, तो पण प्राणी नसणार, कारण मंदबुद्धी आहात तुम्ही. काय मंदबुद्धी. आणि तुमच्या अंधभक्तांना वाटतं वा रेसिपी एकदा करून बघा ना. तुमच्या सासूने तुम्हाला झोपलं तर माझं नाव मोहिनी शाणाई नाही. फालतूचे व्हिडिओ करतात काही पण. त्या दादाला, हिच्या बहिणीच्या दादाला ह्या लोकांनी म्हणजे न विचारता व्हिडिओमध्ये घालायचं नाही असं अगोदरच अट दिलेली आहे का? आज तर म्हणजे कोणाला तुम्ही व्हिडिओमध्ये घेतात, तुमच्या स्वतःच्या दादाला विचारून व्हिडिओ करावे असं म्हणतात, मग दुसऱ्यांचं तुम्ही कसं टाकतात? कुठे पण रस्त्यावर जातील, दुसऱ्यांचे पण व्हिडिओ येतात, त्याच्यामध्ये लोक येतात, तर ते पण ब्लर करा ना. आले मोठे काही असे पागलसारखं व्हिडिओ करतात. रस्त्यावर व्हिडिओ करताना 4 लोकांकडे परमिशन घ्यायची असते, तुम्ही आला असं तसं म्हणून. पण हे नाही, हे व्हिडिओ करतात पागलसारखे. आजचा तर व्हिडिओ मला एकदम म्हणजे हे वाटलं. म्हटलं बाबा मुळ्याचा हलवा. लोक पलटात मुळा खाल्ला तर आज मुली का पराठा खाया है क्या? हां, पलटात लोक, माहिती आहे का? आणि हे लोक मुळ्याचा हलवा करतात. सगळे ते मुळ्याची वाट टवली. मुळ्यालाच वाटेल अरे मैं कौन हूँ, मैं इधर क्या कर रहा हूँ. मुळ्याची याददाशच म्हणजे हे होऊन गेली. त्या मुळ्याचा हलवा केला म्हणजे त्या मुळ्याला मुळा बोलणार मैं मुला हूँ या मुली हूँ, मैं कौन हूँ, मैं इधर क्या कर रहा हूँ असं बोलेल तो. त्याच्यात दूध टाकलं, खोवा टाकलं आणि अक्षरशः पॉयझन करून टाकलं. जिथे नवरा डॉक्टर आहे, पिडियाट्रिक असेल का तो, मला असं वाटतं, कारण तो तिथे कधीतरी गेलं. कधी पण हे लोक हिची बहीण फुकटची, ते बहिणीची जाव फुकटचं घ्यायला टपकलेलंच असतात. कारण डॉक्टर तिकडे फ्रीचा डॉक्टर आहे. बाबा आता काय बोलायचं लोकांना मला समजत नाही. म्हणजे ह्या लोकांनी करायचं आणि भुगतायचं दुसऱ्याने. आणि त्या लोकांचं पोट खराब झालं की नवरा आहे ना डॉक्टर, या आणि चार्जेस देऊन जा, औषधं घेऊन जा, औषधाचे पण पैसे देऊन जा. बाकीचं काय नाही. व्हिडिओ आवडला असतं की लाईक, शेअर आणि काय करायचं कमेंट करायचं. बाय बाय, थँक्यू. आणि ते मुलीचं काय ते हलवा बिलवा करून खाऊ नका बरं का, नाहीतर वांदे होते. बाय बाय.